उन्हाळी वाळवण पदार्थाला सुरुवात केली आणि मी बटाटा आणि साबुदाण्याची चकली यापासून सुरुवात केली. तर रुद्रांशला ना खूपच जास्त आवडतात साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या. तर सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर बटाटे मी उकडत ठेवले तर शिजले. तर जवळपास 2 किलो बटाटे होते आणि त्या प्रमाणामध्येच मी रात्रीला साबुदाणा भिजत घातला होता. छान साबुदाणा घरातली कामं तर सगळी झालीच होती, पण जे पदार्थ मी बनवते ते रुद्रांशला शाळेत सोडून देणार त्याच्यानंतरच बनवणार, कारण हे पदार्थ बनवायला 5-10 मिनटं नाही लागत, तर बराच वेळ जातो आणि जरा आरामातच करायचे असतात. तर शाळेत सोडणार आणि त्याच्यानंतर बनवणार. तर बटाटे वगैरे मी सोलून सगळं मिक्स करून ठेवलं होतं. बटाटे बारीक करायची आपापली पद्धत असते. मी तर किसणीनेच बटाटे किसून घेते, म्हणजे अजिबात गुठळ्या पडत नाही. बटाटे किसून झाले त्याच्यानंतर मी साबुदाणा टाकलं, चवीपुरता लाल तिखट, संध्यागंधा, मीठ आणि जिरं टाकून छान असं मिक्स करून घेतलं. अशा प्रकारच्या साच्याने मी कुरड्या पाडणार आहे. तर ऊन पण भरपूर झाली होती आणि एका दिवसात तर सुकत नाही. तर ज्या दिवशी बनवलं त्या दिवशीची ऊन आणि दुसऱ्या दिवशीची ऊन दाखवलं छान